नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, प्रत्येक घरात देवघर असतं आणि देवघरात बऱ्याच मूर्ती असतात. एवढंच नाही तर देवघराबाहेरही बऱ्याच देवी देवतांच्या मूर्ती ठेवल्या जातात. शिवाय इतरही काही मूर्ती असतात. या इतक्या मूर्ती घरात ठेवणं योग्य आहे का, असा प्रश्न कधी कधी मनात डोकावतोच. आणि म्हणूनच आज आपण कोणती मूर्ती घरात ठेवली पाहिजे आणि कोणती मूर्ती नाही ठेवली पाहिजे या विषयावरती बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आचार्यजींची ओळख करून घेऊयात. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदौर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांचे सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपला शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला विषयच आहे घरात कोणती मूर्ती ठेवली पाहिजे, कोणती मूर्ती नाही ठेवली पाहिजे. म्हणूनच सुरुवातीला प्रश्न की महादेव शंकर शिवलिंग स्वरूपात सुद्धा ठेवलं जातं आणि शंकराची मूर्ती सुद्धा ठेवली जाते. तर शिवलिंग स्वरूपात ठेवावं की शंकराची मूर्ती ठेवावी, आणि मुळात शिवलिंग जर ठेवलं तर त्यावरती नाग ठेवला पाहिजे की नाही? खूप महत्त्वाचा प्रश्न केला तुम्ही. शिवलिंग बद्दल जे मनात संशय आहेत ते आज मी याला एकदम दूर करून देतो. काय असतं की खूप काही लोक शिवलिंगची पूजा करतात आणि खूप काही लोक घरात फोटो फ्रेम पण ठेवतात. पण जर आपण दोघांपैकी जर आपल्याला एक वस्तू म्हणजे आपल्याला जे पूजा अर्चना करायचं तर आपण शिवलिंगची करू की आपण फोटो फ्रेम जे राहतो त्याची पूजा करू? तर मी तुम्हाला एक सांगतो, शंकर भगवानची मूर्ती किंवा शिवलिंगमध्ये एक ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेला शांत करण्यासाठी आणि त्या ऊर्जेला ग्राह्य करण्यासाठी ते अभिषेक खूप गरजेचं असतं आणि अभिषेक आपण मूर्तीचं करू शकत नाही. तर शिवलिंग मुद्रामध्ये जर आपण साधना केली, अभिषेक केला किंवा पाणी घालवलं, निश्चितपणे तो जास्त चांगला राहतो. तर तुम्ही शिवलिंगची उपासना करा. शिवलिंगची उपासना करणं हा खूप चांगलं असतं. विषय राहिला की आपण ठेवू शकता की नाही, तर 100% तुम्ही ठेवू शकतात. म्हणजे जर तुम्हाला फ्रेम ठेवायचे तुम्ही फ्रेम ठेवा. फक्त एक विषय तुम्ही लक्षात ठेवा की ती फ्रेम आक्रमक रौद्र रूपमध्ये नाही पाहिजे. नंबर 2, जर शंकर भगवानची प्रतिमा प्रसन्न चित्त मुद्रामध्ये आहेत आणि पूर्ण परिवार सोबत आहेत तर ते जागदाच चांगलं असतं. तुम्ही ते मूर्ती फ्रेम ठेवा ज्याच्यामध्ये शंकर भगवानचा पूर्ण परिवार आहे आणि बसलेली मुद्रा ते आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी खूप चांगली आहे. कारण की आपण गृहस्थ धर्मामध्ये आहोत, तर गृहस्थ धर्मामध्ये खूप काही विषय वस्तूंचे नियम असतात. तुम्हाला जर मठामध्ये ठेवायचं, तुम्हाला आश्रममध्ये ठेवायचं, तुम्हाला कुणाला दान करायचं, गुरुजींना तुम्हाला द्यायचं, मंदिरात तुम्हाला द्यायचं, ते तुम्ही भगवानची कोणतीही प्रतिमा तुम्ही देऊ शकतात. पण आपल्या घरात सुख, शांती आणि एकदम शांत वातावरण पाहिजे म्हणून थोडेफार नियम असतात. ते नियम निश्चितपणे फॉलो केले पाहिजे. दुसरा विषय असा आहे, खूप काही लोक खूप पूजा पाठ करत आहे आणि सोबत त्यांच्या घरी खूप भांडणं, अशांतता हे सगळं जे राहतं ना, त्याच्या कारण हा पण एक असू शकतो की जर तुमची जे तुमचं देवघर आहे, देवघरात जर तुम्ही मूर्ती किंवा तुम्ही फ्रेम वगैरे जे ठेवतात जर ते व्यवस्थित मुद्रामध्ये नाही आहे तर निश्चितपणे घरची शांती अशांततामध्ये कन्वर्ट होऊन जाते. निश्चितच. आता तुम्ही महादेवांबद्दलच बोललात म्हणून महादेवांची अनेक तीर्थक्षेत्र आहेत, तीर्थस्थळं आहेत आणि आपण प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या तीर्थस्थळावर जातो. फक्त महादेवांचंच असं नाही तर इतरही देवी देवतांच्या, आणि तिथे आठवण म्हणून एखादी मूर्ती आपण घरी घेऊन येतो. अशा जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा घेऊन येतो, त्यामुळे बऱ्याच मूर्त्या आपल्याकडे असतात. मग मुळात अशी मूर्ती घरी घेऊन येणं हे योग्य आहे का? आणि दुसरी म्हणजे असं घरात ठेवणं योग्य आहे का इतक्या सगळ्या मूर्ती एकाच वेळी? हो, खूप मी तुम्हाला सांगतो याबद्दल. काय असतं की आपण जर कोणत्याही तीर्थस्थळमध्ये गेलो आणि घरी मूर्ती आणली आणि आपल्या घरी जसं तुम्ही गणेश गणपतीच्या दर्शनाला गेले तुम्ही
आणि तिथून एक गणपतीची मूर्ती आणली. आपल्या घरात ऑलरेडी म्हणजे पहिल्यापासून आपल्या घरी गणपती आहेत, तर आपल्याला काय करायचं? तर मी तुम्हाला सांगतो, खूप काही देवतांची जे मूर्ती आहे ना, ते जर दोन दोन घरी आणली किंवा दोन दोन देवघरात आपण ठेवली तर निश्चितपणे घरात अशांतता होणार, घरात भांडणं होणार. आणि याच्यामध्ये मूलतः शालिग्राम, गणपती आणि भगवान विष्णूची प्रतिमा आणि सूर्यदेवाची प्रतिमा, हा जे प्रतिमा आहेत, जर तुम्ही डबल डबल ठेवली ना देवघरात, तर निश्चितपणे घरात अशांतता राहणार. तर त्या कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे? जुनी जे प्रतिमा आहेत, जर तुम्हाला ते जे नवीन प्रतिमा ठेवायच्या आणि जुनी प्रतिमा ऑलरेडी आहे, तर तुम्ही त्याला काय करा, देवघरात तुम्ही तिथे दान करून घ्या. म्हणजे तिथे त्याची पूजा चालू राहिली पाहिजे. कारण आपण ठेवू शकत नाही आणि दुसरी प्रतिमा जी आणलेली आहे त्याला आपण जोपर्यंत त्याला आपण साईड करतो तोपर्यंत आपलं त्याला ठेवू शकत नाही. आणि तिसरं, तुम्हाला जर घरी दुसऱ्या ठिकाणी जर तुम्हाला ठेवायचं तुम्ही तिकडे ठेवू शकतात, पण देवघरात दोन दोन गणपती, दोन दोन शालिग्राम हे तुम्ही ठेवू नका. आणि तरी तुम्हाला जर ठेवायचं तर जुने गणपती किंवा जुने शालिग्राम जे आहेत, शालिग्रामचं अजून एक स्थान राहतो, ते मी सांगतो तुम्हाला. तुम्ही ज्या देवी देवतांची जे प्रतिमा आहेत जिथं ठेवायचे एक तर तिथं ठेवा आणि नियमाने ठेवा. मग घरात 100% शांतता राहणार. आणि कोणतीही अशी चूक करू नका की तुम्ही खूप पूजा पाठ करताय, खूप देवी देवतांना अंघोळ घालताय, सगळं काही करताय, अभिषेक करताय, पण तरीही घरात शांतता नाही आहे, समृद्धी नाही आहे, सुख नाही आहे. तर याच्या मागे खूप काही नियम असतात, ते नियमांचं पालन नक्की केलं पाहिजे. अगदीच. पण मूर्ती सोबतच प्रतिमा जी आपण म्हणतो फोटो स्वरूपात, तेही दोन दोन असता नये. म्हणजे एक मूर्ती आणि एक फोटो असा जर असेल तर तसं चालतं का, की तसंही असता नये? एक प्रतिमा म्हणजे फोटो फ्रेम तुम्ही ठेवली आणि दुसरी फोटो फ्रेम सेम जरी ठेवली ते चालत नाही. आणि दुसरं जे मी आता सांगितलं की तुम्ही जर जुनी प्रतिमा जर तिथून हटवली आणि ते ठेवली, तर जुनी प्रतिमाच्या काय करायच्या? तर खूप काही लोक काय करतात, विसर्जन करताय. विसर्जन करताना एक लक्ष ठेवा तुम्ही की त्या फ्रेम मध्ये जे काची असते ना ते त्याला काढून टाका, मग तुम्ही विसर्जन करा. लोकांना हे माहिती नाही, ते काय करत, फ्रेम घेतली आणि पाण्यात टाकली. ते करायचं नाही कधी. म्हणजे काचीचं विसर्जन होत नाही. ते काची तुम्ही काढा आणि मग तुम्ही विसर्जन करा. नाहीतर सगळ्यात चांगलं आहे, तुम्ही कोणत्याही मंदिरात जर तुम्ही ती प्रतिमा दिली, फोटो फ्रेम दिली, त्यांची पूजा पण चालू राहणार आणि तुम्हाला दोष पण लागणार नाही. ते करू शकता. नंबर 2, घरात तुम्ही दुसऱ्या ठिकाणी तुम्ही ठेवा, मंदिरात ठेवू नका. फक्त आज म्हणजे जे नियम आहेत ते आपलं देवघर, म्हणजे देवघरात जे मूर्ती आपण ठेवू ते कोणती मुद्रामध्ये, ते कशी मूर्ती ठेवली पाहिजे त्या विषयावर तुम्ही लक्ष द्या. आणि जर दुसरी जागा तुम्ही ठेवली तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, काही दोष नाहीये. पण एक काम नक्की करा, देवी देवतांची जेवढी मूर्ती आहे घरात तुम्ही ड्रॉइंग रूम मध्ये ठेवली, अजून खूप काही भिंतीवर तुम्ही फ्रेम लावली, ते तुम्ही दररोज जर शक्य नसेल तर कमी ते कमी दर पौर्णिमा आणि दर अमावस्येला त्यांची आरती नक्की करा. त्यांना धूप दीप नक्की दाखवा. कारण दर प्रतिमामध्ये ऊर्जा असते आणि त्या ऊर्जाच्या संचरण जर सकारात्मक रूपमध्ये तुम्हाला करायच्या तर घरी त्यांची पूजा अर्चना नक्की राहिले पाहिजे. आणि जे लोक म्हणजे फक्त देवी देवतांची मूर्ती लावली आणि तिकडे कधी लक्षच नाही दिला तर तिथे नकारात्मक ऊर्जाचा संचार 100% राहणार. निश्चितच या विषयावरती मला अजून जाणून घ्यायचं आहे, कारण प्रत्येक घरामध्ये देवघर असतं, त्यामुळे प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच. पण आपल्या प्रेक्षकांमधून देखील काहींचे फोन आलेले आहेत. मोहन वडगावकर गोव्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मोहनजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. मी मोहन वडगावकर बोलतो गोव्यावरून. बोला बोला. म्हणजे मी पुष्कळ त्रासामध्ये आहे. जरा मला हेल्प करा, जरा मदत करा. मला खूप प्रॉब्लेम झालाय. मी पॅरालाइज झालेला आहे. पॅरालाइज मला बेटा एकदा जन्म तारीख सांगा. तुमची जन्म तारीख काय? हॅलो, जन्म तारीख सांगा. जन्म तारीख बेटा, हा, तुमची जन्म तारीख सांगा. काय म्हणता? तुमची जन्म तारीख सांगा. जन्म तारीख सांगा तुमची. जन्म तारीख आहे 10/5/58. आणि जन्म वेळ माहिती आहे? 10/5/58. जन्म वेळ माहिती आहे का?
दहा रस्ता मग जन्म- आणि महाराष्ट्र वेंगुर्ला मोठे मारगाव ठीक आहे, जन्मवेळ माहिती आहे तुम्हाला? वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा मोठे मारगाव. ठीक आहे, मी प्रश्न काल पण लावलं आणि तुम्हाला एक सांगतो, म्हणजे शारीरिक संकट खूप आहे तुम्हाला आणि आता तुम्ही एक विषय सांगितला, पॅरालाइज पण झालेला आहे आणि मला याच्यामध्ये डोळ्यांचा त्रास पण मला दिसतोय की डोळ्यांचा त्रास पण तुम्हाला आहेत आणि कमीत कमी ह्या गोष्टींना 7 वर्ष झाले. 7 वर्षापेक्षा वेळ जास्त गेला आणि तुम्हाला शारीरिक संकट खूप जास्त राहिलेलं आहे. त्यासाठी मी तुम्हाला आता उपाय सांगतो, ते उपाय करा. नंबर 1, दर सोमवारी भगवान शिवचे मंदिरमध्ये जाऊन तुम्हाला पंचोपचार पूजा करायच्या दर सोमवारी आणि हा पूजा सकाळी सकाळी करा आणि सकाळी पंचोपचार मध्ये काय करायचे ते सांगतो. नंबर 1, जलमध्ये बेलपत्र टाकायच्या आणि ते जल तुम्हाला चढवायचं. नंबर 2, जे भस्मी राहते ना त्याच्यात त्रिपुंड लावायच्या महादेवला. नंबर 3, दिवा लावा. दिवा लावताना जे गाईचं तूप असतो त्या तुपामध्ये तुम्ही भीमसेन कपूर पण टाका आणि एक धूप तुम्हाला दाखवायचा आणि खडी साखरचा प्रसाद. हा पंचोपचार पूजा जे आहे ते दर सोमवार 16 सोमवार पर्यंत तुम्हाला करायचं आणि दर शनिवारी तुमच्याबद्दल जर तुमचं नाव घेऊन जर कोणी टाकलं तरी चालेल, शमीपत्र महादेवच्या पिंडवर दर शनिवारी ठेवायचा आणि एक अमावस्या जेवढा तुमच्या वजन आहेत वजनी बरोबर एक सप्तधान्याच्या तुलादानी करून टाका. तुलादानी ज्या दिवशी झाली निश्चितपणे तुमच्या संकट जे 7 वर्षापासून तुम्हाला चालू आहेत त्याच्यातून तुम्हाला 100% मुक्ती मिळणार, पण हळूहळू. म्हणून तुम्ही थोडा पेशन्स ठेवा, निश्चितपणे जे तुम्हाला त्रास झालेला आहे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडणार. आशीर्वाद. निश्चितच मला वाटतं मोहनजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवरती संपर्क साधून तुमचं शंका निरसन करून घेऊ शकता. आता वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली यशाची. नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरु किल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, प्रत्येक घरात देवघर असतं आणि देवघरात बऱ्याच मूर्ती असतात. एवढंच नाही तर देवघराबाहेरही बऱ्याच देवी देवतांच्या मूर्ती ठेवल्या जातात. शिवाय इतरही काही मूर्ती असतात. या इतक्या मूर्ती घरात ठेवणं योग्य आहे का असा प्रश्न कधी कधी मनात डोकावतोच आणि म्हणूनच आज आपण कोणती मूर्ती घरात ठेवली पाहिजे आणि कोणती मूर्ती नाही ठेवली पाहिजे या विषयावरती बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण घरात कोणती मूर्ती ठेवली पाहिजे आणि कोणती मूर्ती नाही ठेवली पाहिजे या विषयावरती बोलतोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, आपण या विषयावर बोलूच, मात्र प्रेक्षकांमधून फोन आलेले आहेत. दादासाहेब तरडे पुण्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. दादासाहेबजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. बोला. माझ्या पाय मोडलेला आहे मॅडम, तर गुरुजींनी मला हे सांगायचे की माझ्या पायाला बरं काय करावं लागेल. जन्मतारीख काय तुमची? जन्मतारीख सांगा. 1/6/1974 आणि वेळ? रविवार. जन्म ठिकाण सांगा. जन्म ठिकाण कर्जत, तालुका घुमरी, जिल्हा. ते तुमच्या पाया मुळला आहे, पण तुम्ही खूप ट्रीटमेंट पण करताय, पण ट्रीटमेंट करतानाही तुम्हाला गुण येत नाही, यश मिळत नाही आणि खूप पैसे पण खर्च झाले. आता मी तुम्हाला जे सांगतो ते करा तुम्ही, आणि जे दवाई औषध गोळ्या वगैरे जे तुम्ही करताय ते पण एकदम जारी ठेवा. पण सोबत काय करा, ज्या पायाला त्रास आहे ना ते तुम्हाला गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये जे त्रुटी असते ना त्रुटीच्या बारीक पावडर आणि त्याचा घोल करून घ्या आणि जे पाया तुमच्या दुखतं त्या पायावर तो पाणी टाकायचं आणि गरम करून टाका. ते काय असतं, जर पाया आपलं काही नकारात्मक ऊर्जावर पडलं
आणि पाया मोडलं, आपण औषध गोळ्या वगैरे सगळं घेतोय, पण कधी कधी तरीही आपल्याला जर फरक पडत नाही तर तुम्ही हा उपाय करू शकतात. आणि उपाय करताना एक लक्ष ठेवा, तुम्हाला एक खूप चांगला मंत्र सांगतो, ते मंत्र पण बोलत राहा. मंत्र आहेत ओम ब्राम ब्रीम ब्रौम सहा बुधाय नमः. बुध ग्रहाचे याच्यामध्ये तत्व असतात आणि हा बुधच्या मंत्र जर तुम्ही पाणी टाकताना जाप केलं तर त्याची जे ऊर्जा, जे संचार आहे ना, ते अजून वाढून जातो. ते तुम्ही करा आणि निश्चितपणे तुम्हाला लवकर फरक पडणार. खूप खूप आशीर्वाद. अगदीच मला वाटतं दादासाहेब यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. तुम्हालाही जर असे काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्यजी, बऱ्याच वेळा आपण घरात अन्नपूर्णा देवी ठेवतो आणि मात्र ती कशी ठेवली पाहिजे हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर ती कशी ठेवली पाहिजे जेणेकरून सुखसमृद्धी येईल, भरभराट होईल? हो, मा अन्नपूर्णाला तुम्ही तुमच्या जे स्वयंपाकघर तिथे तुम्ही ठेवू शकतात आणि त्याची एक दिशा निर्धारित आहे. तो दिशा जे आहे ते दक्षिण पूर्व, यानी की तुम्ही जर अग्नी कोणमध्ये जर तुम्ही ठेवली किंवा तुम्ही ईशान्य कोण म्हणजे नॉर्थ ईस्ट, हा दोन्हीही दिशामध्ये तुम्ही या मूर्तीला ठेवू शकता. फक्त एक लक्ष ठेवा की कधी कधी आपण काय की आपण जर घरात नॉनव्हेज वगैरे आपलं हे सगळं राहतो आणि त्याच्या जवळ आपण जर मूर्तीला ठेवतात तर योग्य नाही आहे. तुम्ही काय करा, थोडंसं लांब ठेवा आणि जे दिशा मी सांगितली जर ते दिशा शक्य नसेल तर पश्चिम दिशेलाही तुम्ही ठेवू शकतात. आणि सगळ्यात चांगलं आहे की जर कधी कधी काय असतं की आपला स्वयंपाकघर आपण तिकडे सगळं जेवण वगैरे बनवतं तर जास्त लक्ष आपण म्हणजे शुद्धीकडे आपण जास्त लक्ष ठेवू शकत नाही, तर तुम्ही तुमचे जे देवघर आहेत तर देवघरात पण ठेवू शकतात. आता तुम्ही एक प्रश्न केला की कसं ठेवायचं, तर एक लक्षात ठेवा, अन्नपूर्णाला सदैव अन्नमध्ये ठेवा. म्हणजे जर तुम्हाला लक्ष्मी पाहिजे ना तर लक्ष्मीचा वास तांदूळामध्ये असतो, ते तांदूळमध्ये तुम्ही अन्नपूर्णा ठेवा. आणि खूप काही लोक काय करतात, लोकांना माहिती आहे, खूप काही लोकांना ते ठेवताय तसं, पण एक चूक करताय आपण. मा अन्नपूर्णा आपल्याला काय काय देते, मा अन्नपूर्णा आपल्याला आणि आपली जे पुढची 3 पिढींना जर आपण देवी पूजली ना, पुढची 3 पिढींना कधीच धनधान्याची कमी पडत नाही. तुम्हाला फक्त एकच काम करायचे जे आपण लक्ष देत नाही, तांदूळमध्ये आपण ते ठेवली, सोबत एक कॉइन ठेवा, म्हणजे एक सिक्का तिकडे ठेवायचा, तर धान्याची कमी होणार नाही. आणि जर तुम्ही तांदूळ जर टाकले तर धान्याची कमी कधी होणार नाही. तर धन आणि धान्य हे दोघांची आपल्याला खूप भरभराट पाहिजे, म्हणून सिक्का तुम्हाला नक्कीच ठेवायचा. आणि हे लक्षात ठेवा, तांदूळ शिवाय ते असंच जे लोक पाटावर जे ठेवताय ते योग्य नाही आहे. ते तुम्ही तांदूळमध्ये ठेवा आणि काही प्लेट वगैरे असं बनवून घ्या, त्याच्यामध्ये जर ठेवला तर जास्त बरं आहे. अगदीच. आपल्या घराच्या समोर तुळशी वृंदावन असतं. आता शहरासारख्या ठिकाणी आपल्याला घरासमोर तुळशी वृंदावन बांधता येत नाही, तर आपण बाल्कनीमध्ये वगैरे तुळस ठेवत असतो. मग अशा वेळी तुळशी जवळ कोणती देवी देवता असली पाहिजे? हो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की मी पण खूप बघितलं लोक काय करताय, तुळशी जवळ नांदी, शिवलिंग असं प्रकारची मूर्ती ठेवतात. ते एकदम चुकीचं आहे, एकदम योग्य नाही आहे. म्हणजे तिथं विपरीत म्हणजे वैपरीत्य परिणाम तुम्हाला भेटतोय. तुम्हाला जर तुळशी जवळ तुम्हाला ठेवायचे, तुम्ही शालिग्राम ठेवा आणि तुम्ही कृष्णाची मूर्ती पण ठेवू शकतात. कारण की शालिग्राम जर तुम्ही ठेवला तर शालिग्राम जवळ जर तुळसचा वास राहिला ना तर घरात तुमचे लक्ष्मीची भरभराट राहते, शांती राहते. आणि जर शिवलिंग आपण ठेवला किंवा नांदी आपण ठेवला, यासारखी प्रतिमा जर आपण तिकडे ठेवली ना तर निश्चितपणे घरात अशांतता राहते. त्याच्या मागे एक खूप प्राचीन कथा आहेत. कारण की जे वृंदा म्हणजे तुळशी जे वृंदा आहेत ते या वृंदाच्या जे पतीचे जे रूप होता ते त्यांनी विष्णू भगवानी जे वध केला, म्हणून तिथं कधीच शिवलिंग किंवा शंकराची मूर्ती ठेवायच्या नाही. म्हणून तुम्ही कृष्णाची मूर्ती ठेवा, शालिग्राम ठेवा आणि शालिग्रामवर दररोज फक्त रविवार सोडून द्या, बाकी दररोज तुम्ही तुळस दल तिथं नक्की तुम्हाला ठेवायच्या. तर शालिग्राम भगवान पण प्रसन्न होता आणि माँ तुळस पण प्रसन्न होते.
आचार्यजी, आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या श्रद्धेनुसार देव ठेवत असतो, त्यांची पूजा करत असतो. पण नेमके कोणते देव देवघरामध्ये असले पाहिजेत आणि त्या मूर्तींची उंची साधारण किती इंच असली पाहिजे? हो, मी सांगतो की तुमची ज्या देवी देवतांमध्ये श्रद्धा आहे ते देवी देवताची मूर्ती तुम्ही ठेवू शकता. पण एक लक्ष ठेवा, जसं मी आधी पण सांगितलं की दोन दोन मूर्ती नको आणि दोन दोन फ्रेम पण नको. आणि जर मूर्ती ठेवली तर मूर्तींचा तुम्ही अभिषेक करू शकतात, मूर्तींना तुम्ही खूप चांगला प्राण प्रतिष्ठा त्यांची करू शकतात. तर म्हणून मूर्ती जखणं जास्त योग्य आहे. आणि जे तुम्ही आता प्रश्न विचारला की कोणते देव, तर मी सांगतो भगवान विष्णू आणि गुरूंची मूर्ती, जसं तुम्ही स्वामी समर्थ, दत्त भगवान, आणि तिसरा भगवान शालिग्राम. जर तुम्ही तुळसमध्ये ठेवलं नसेल तर तुमचं देव घरात ठेवा. पण परत सांगतो, दोन दोन नको आहे. माँ लक्ष्मीची मूर्ती, खूप काही लोक माँ लक्ष्मीची मूर्ती ठेवताय, पण आज मी सांगतो की माँ लक्ष्मीची मूर्ती तुम्ही नक्की ठेवा, पण माँ लक्ष्मीची मूर्ती बसलेली मुद्रामध्ये, उभी मुद्रामध्ये नको. आणि दुसरा, जर फोटो फ्रेम तुम्हाला ठेवायचे ना, तर फोटो फ्रेममध्ये गजलक्ष्मी म्हणून आणि मूर्तीमध्ये पण गजलक्ष्मी म्हणून मूर्ती येत आहे, ते ठेवली पाहिजे. ते स्थिर लक्ष्मी आपल्या घरी राहती, तर गजलक्ष्मीची मूर्ती तुम्ही ठेवा. तसंच अजून तुम्हाला ठेवायचं, तुम्ही शिवलिंग ठेवा. फारच शिवलिंगचा खूप महत्त्व असतो. पण एक लक्ष ठेवा, जे मी आधी सांगितलं, शिवलिंगमध्ये ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेला शांत करण्यासाठी आणि ग्राह्य करण्यासाठी त्याच्यावरती जल घालणं, अभिषेक करणं अति आवश्यक आहे. आणि दुसरा, अजून तुम्ही कोणती मूर्ती ठेवा किंवा नाही, पण गणपतीची मूर्ती लक्ष ठेवा. गणपतीची मूर्ती देवघरात नाही आहे तर एकदम तुमचं देवघर एकदम सून आहे. तर देवघरात गणपतीची मूर्ती नक्की ठेवली पाहिजे. तर यासारखी मूर्ती जर ठेवली, अजून तुमची ज्या ज्या देवी देवतांमध्ये श्रद्धा आहे, माताची मूर्ती ठेवा, अजून दुसरी मूर्ती ठेवा, भगवान विष्णूचे जे आपले 24 अवतार त्यांची मूर्ती ठेवा. तुम्ही कोणतीही मूर्ती ठेवू शकतात. पण जे जे मी सांगितले आणि ज्या मुद्रामध्ये सांगितली आहे, जर तशी मूर्ती ठेवली तर घरात सुख, शांती, संपत्ती, संपदा, धन, वैभव, ऐश्वर याच वस्तूंमध्ये तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. निश्चितच आचार्यजी, आज तुमच्या या सगळ्या मार्गदर्शनामधून आम्हाला समजलेलं आहे की कोणती मूर्ती देवघरामध्ये ठेवली पाहिजे, कोणती नाही ठेवली पाहिजे, किती इंचाची मूर्ती असली पाहिजे, आणि आपल्या प्रेक्षकांना देखील त्याची माहिती मिळालेली आहे. तुम्ही ते आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला आशीर्वाद. ओम श्रीर्वर्चस्वम् आयुषम् आरोग्यम् आयुधचनम् मय्यते धनं धान्यं पशुं बहुपुत्र पौत्रलाभं संवत्सरं दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.